നമോ വാസുദേവായ ശ്രീകൃഷ്ണായ വയം നമഃ. ഓം നമോ ഭഗവതേ വാസുദേവായ. ഓം നമോ ഭഗവതേ വാസുദേവായ. ഓം നമോ ഭഗവതേ വാസുദേവായ. ഓം നമോ ഭഗവതേ വാസുദേവായ. ശ്രീകൃഷ്ണായ വയം നമഃ. വയം ഏകാദശ ശ്ലോകപര്യന്തം പഠിതവന്തः. ഇതാनीं द्वादशः श्लोकः एव अस्माभिः पठनीयः अस्ति. द्वादशः श्लोकः. प्रथमं वयं श्लोकं पठामः, अनन्तरं तस्य पदच्छेदः, पदार्थः, अन्वयः, विवरणं, सामान्यार्थः सर्वं पश्यामः. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुमद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. सर्वे मिलित्वा पठामः. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुमद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. सर्वे पठितुं शक्नुवन्ति चिन्तयामि. अथ एतत् अपि अशक्तः असि. पश्यतु, सम्पूर्णं मिलित्वा पञ्चपदानि मिलित्वा तत्र एक समस्तपद अस्ति. अथैतदप्यशक्तोऽसि. अथ एतत् अपि अशक्तः असि कर्तुं मद्योगम् आश्रितः. कर्तुं मद्योगम् आश्रितः. कर्तुमद्योगम् आश्रितः. सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. कति पदानि सन्ति इति पश्यन्तु. अथ एतत् अपि अशक्तः असि कर्तुं मद्योगम् आश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुमद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. पदानाम् अर्थः. अथ एवं चेत् यदि, एतदपि इत्युक्ते यद् इदानीम् उक्तं, पूर्वस्मिन् श्लोके यद् उक्तवन्तः, इदमपि यदुक्तं तदपि अशक्तः असि, असमर्थः असि. कर्तुं न शक्यते चेत्, तदर्थमपि सामर्थ्यं नास्ति चेत् किमर्थं कर्तुम्, आचरितुं, मद्योगं सर्वकर्म समर्पणम्, आश्रितः अवलम्बितः, सर्वकर्म फलत्यागं, सर्वकर्म परित्यागं, सर्वकर्म फलत्यागं ततः तर्हि कुरु विधेहि, करोतु इत्यर्थः. यदात्मवान् नियतचित्तः. यः आत्मवान् अस्ति तेन किं किं करणीयम् इति वदन् अस्ति.
एकमेकम् उक्त्वा तत् कर्तुं न शक्यते चेत् अन्यत् किं कर्तुं शक्नोति इति बोधयति। इदानीम् अत्र एतस्य अन्वयः अथ एतदपि कर्तुम् अशक्तः असि ततः मद्योगमाश्रितः यदात्मवान् सर्वकर्मफलत्यागं कुरु इति तस्य अन्वयः। इदानीं तस्य तात्पर्यम् अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुमद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्। यदि चित्तं विषयेषु आकृष्टम् अस्तीति कारणेन उपासना व्रतादीनि कर्माणि अपि आचरितुम् असमर्थः असि तर्हि चित्तस्य नियमनं कृत्वा सर्वेषां कर्मणां फलम् अविचारयन् मह्यं समर्पय। पूर्वं किं करोतु इति उक्तवान् अस्ति। ज्ञानयोगस्य अपेक्षया ध्यानयोगं श्रेष्ठम् इति। ध्यानयोगमपि कर्तुं न शक्नोति चेत् कर्म फलसमर्पणं करोतु इति वदति। यदि चित्तं विषयेषु आकृष्टम् अस्ति इति कारणेन शाङ्करभाष्यं यदा पश्यामः तदा वयं तत्र द्रष्टुं शक्नुमः एतत् विवरणं। यदि चित्तं विषयेषु आकृष्टम् अस्ति इति कारणेन, केन कारणेन उपासना व्रतादीनि तादृशकार्यं कर्तुं न शक्नोति। चित्तं मनः विषयेषु आकृष्टम्। विषयाः सन्ति किल, विषयेषु मनः गच्छति इति कारणेन तत्रैव लयं प्राप्य तत्रैव स्थातुम् इच्छति इति कारणेन उपासना व्रतादीनि कथम् उपासना करणीया तादृश कर्माणि अपि आचरितुम् असमर्थः भवति जनाः। तदपि कर्तुं न शक्नोति चेत् किं करणीयं। चित्तस्य नियमनं कृत्वा सर्वेषां कर्मणां फलम् अविचारयन् सर्वमपि भगवति समर्प्य कार्यं करोतु। समर्पण रीत्या कार्यं करोतु इति वदति। कार्यकरणं विना कर्म समर्पणम् अपि अशक्तम् इति चिन्तयति चेत् कर्म करोतु, तस्य फलं भगवति समर्पयतु। तेन एतत् प्राप्तव्यम् इति न चिन्तनीयम्। तेन किमपि भवतु तत् सम्पूर्णमपि भगवति समर्प्य कार्यं करोतु इति भगवान् अन्यं मार्गम् अपि उपदिशति। पश्यतु तस्य भाष्ये आचार्यः कथम् एतादृश अर्थम् आनयति इति वयं पश्यामः। तत्र अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुमद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्। अथ पुनः एतद् अपि यत् उक्तं मत्कर्म परमत्वं भगवतः कार्यमेव सदा सर्वदा करोतु इति यद् उक्तं पूर्वं कुत्र उक्तम्। अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव इति पूर्वम् उक्तवन्तः किल। मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि। सः अपि
सिद्धः भवति इति उक्तं तदपि कष्टम् इति चिन्तयति चेत् अतः पुनः एतदपि यद् उक्तम् इत्युक्ते किम् उक्तं मत्कर्मपरमत्वं तत् कर्तुम् अशक्तः असि तदपि कर्तुम् अशक्तः चेत् मद्योगम् आश्रितो मयि क्रियमाणानि कर्माणि सन्न्यस्य यत् करणं तेषाम् अनुष्ठानं सः मद्योगः तम् आश्रितः सन् सर्वकर्म फलत्यागं सर्वेषां कर्मणां फल सन्न्यासं ततः अनन्तरं कुरु यदात्मवान् संयमचित्तः सन् इत्यर्थः इति शाङ्करभाष्ये पश्यतु तदपि कर्तुं न शक्नोति चेत् इत्युक्ते कर्मसमर्पणमपि भवान् कर्तुं न शक्नोति चेत् मत्कर्मपरमः भवितुं भवान् अशक्तः चेत् भवान् मम योगं तस्य आश्रयणं करोतु इत्युक्ते भवान् किं किं कर्म करोति तत्सर्वं मयि समर्पयतु तदनन्तरं भवता कर्म करणीयं कर्म करणं विना भवान् भवितुं न शक्नोति चेत् सर्वविध कर्म अपि तस्य फलम् अपि मयि समर्प्य भवान् कार्यं करोतु सर्वकर्माणि अपि तस्य फलमपि भगवति समर्प्य मनोनियन्त्रणं कृत्वा इति अर्थः तस्य एवं कर्म करोतु इति इत्युक्ते सम्पूर्ण समर्पणं करोतु इति भाष्ये अपि वदति भाष्यम् अनुसृत्य एव वयम् अत्र तात्पर्यं दत्तवन्तः यदि चित्तं विषयेषु आकृष्टम् अस्ति इति कारणेन उपासनाव्रतादीनि कर्माणि अपि आचरितुम् असमर्थः असि तर्हि चित्तस्य नियमनं कृत्वा सर्वेषां समर्पणं सर्वेषां कर्मणामपि फलं भवान् अविचारयन् तस्य विचारम् अकृत्वा मह्यं सम्पूर्ण फलसमर्पणं कृत्वा भवान् कर्म निरतः भवतु इति भगवान् वदति अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुमद्योगमाश्रितः सर्वकर्म फलत्यागं ततः कुरु यतात्मवान् इदानीं सः किं करोति कर्म फलत्यागं सर्वकर्म फलत्यागं तस्य स्तुतिं करोति अनन्तरं तस्य श्रेष्ठतां वदति अग्रिम श्लोके तस्य श्रेष्ठतामपि वदति पश्यामः श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानाध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्म फलत्यागं त्यागात् शान्तिरनन्तरम् कथं शान्तिः भवति इति वदति तस्य क्रमः स्पष्टं सूचयति श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानाध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्म फलत्यागं त्यागात् शान्तिरनन्तरम् एकैक अनन्तरं कथम् एकैकस्य प्राधान्यमस्ति अथवा भवता किं कर्तुं शक्यते तद् कथं करणीयम् इति सूचयति श्रेयो हि श्रेयः हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानाध्यानं विशिष्यते इत्युक्ते ज्ञानम् अभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते
ധ്യാനാത് കർമ്മഫലത്യാഗഃ ത്യാഗാത് ശാന്തിഃ അനന്തരം ഇതി പദച്ഛേദഃ. ശ്രേയഃ ഹി ജ്ഞാനം അഭ്യാസാത് ജ്ഞാനാത് ധ്യാനം വിശിഷ്യതേ ധ്യാനാത് കർമ്മഫലത്യാഗഃ ത്യാഗാത് ശാന്തിഃ അനന്തരം ഭവതി ഇത്യർത്ഥഃ. ശ്രേയഃ ഹി ഇത്യുക്തെ ശ്രേയഃ ഇത്യുക്തെ പ്രശസ്തതരഃ യദസ്തി ജ്ഞാനം വിവേകഃ. ജ്ഞാനമേവ അത്യന്തം പ്രസിദ്ധം അസ്തി. അഭ്യാസാത് അഭ്യാസയോഗാത് ജ്ഞാനാത് വിവേകാത് ധ്യാനം ചിന്തനം വിശിഷ്യത്തെ. തതോപി ഭഗവതഃ ചിന്തനം വിശിഷ്യത്തെ അതിശയത്തെ ഇത്യർത്ഥഃ. തദേവ ഉത്തമം തദേവ അഗ്രേ യസ്യ ഏകൈകസ്യ സ്ഥാനാനുസൃതമേവ ഭഗവാൻ തത് സൂചയതി. അസ്മാൻ വയം കുത്ര തിഷ്ഠതി ഇതി ജ്ഞാത്വാ തദേവ അസ്മാകം അന്തരംഗം പ്രതി വയം സ്വീകർത്തും ശക്നുമഃ. ധ്യാനാത് ചിന്തനാത് അപി കർമ്മഫലത്യാഗഃ കർമ്മണഃ ഫലസ്യ ത്യാഗഃ ത്യാഗാത് ത്യാഗകാരണേന ത്യാഗകരണാത് ശാന്തിഃ സംസാരസ്യ ഉപശമഃ അനന്തരം അനുപദം. ഏകൈകം ഏകൈകസ്യാപേക്ഷയാ ഏകൈകം ഇത്യർത്ഥഃ. അന്വയഃ അഭ്യാസാത് ഹി ജ്ഞാനം ശ്രേയഃ സ്യാത് ധ്യാനം വിശിഷ്യത്തെ ധ്യാനാത് കർമ്മഫലത്യാഗഃ ത്യാഗാത് അനന്തരം ശാന്തിഃ ഇതി തസ്യ അന്വയഃ. സാമാന്യഃ അർത്ഥഃ അഭ്യാസാത് വിവേകഃ പ്രശസ്തരഃ വിവേകാത് ചിന്തനം വിശിഷ്യത്തെ ധ്യാനം വിശിഷ്യത്തെ ചിന്തനാത് അപി കർമ്മപ്രയോജന പരിത്യാഗഃ വിശിഷ്യത്തെ ത്യാഗാത് ബന്ധനസ്യ സംസാരസ്യ നാശഃ ഭവതി ഇതി അർജുനായ കിം ഉക്തം അസ്തി ഇതി തദേവ ശ്രേഷ്ഠം ഇതി. അന്യത് ശ്രേഷ്ഠം ചേദപി അസ്മാകം കൃതേ തത് ശ്രേഷ്ഠം ന ഭവതി. വയം കർത്തും ന ശക്നുമഃ ചേത് വയം ആചരിതും ന ശക്നുമഃ ചേത് തത് കേവലം ശ്രേഷ്ഠം ഇതി ഉക്ത്വാ കിം പ്രയോജനമസ്തി. അസ്മാകം ജീവനെ അസ്മാഭിഃ ആചരിതും ശക്യത്തെ തദേവ അസ്മാകം കൃതേ ശ്രേഷ്ഠമസ്തി തദേവ അസ്മാഭിഃ സ്വീകരണീയമസ്തി. താദൃശേന മാർഗേണ ഏവ അസ്മാഭിഃ അഗ്രേ ഗന്തവ്യമസ്തി. തദാ ഏവ ലക്ഷ്യപ്രാപ്തിഃ ഭവതി. നോ ചേത് സഹ മാർഗഃ ശ്രേഷ്ഠഃ ഏഷഃ മാർഗഃ ശ്രേഷ്ഠഃ ഇത്യാദി ചിന്തനേന ശ്രേഷ്ഠമാർഗേണ ഏവ ഇത്യുക്തെ അഹം അഗ്രേ ഗമിഷ്യാമി ഇതി ചിന്തയതി ചേത് പ്രയോജനം നാസ്തി. അസ്മാഭിഃ കിം കർത്തും ശക്യത്തെ തദനുസൃതമേവ അഗ്രേ ഗന്തവ്യം ഇതി സ്പഷ്ടതയാ ഭഗവാൻ സൂചയതി. ഏകൈകസ്യ പാത്രം അനുസൃത്യ ഏവ തേന സ്വീകർത്തും ശക്യത്തെ. തത്ര സർവമസ്തി ഇതി വിചിന്ത്യ തത് സർവം സ്വീകരണീയം ഇതി നാസ്തി കില. യത് അസ്തി തത് പാത്രാനുസൃതമേവ അസ്മാഭിः സ്വീകർത്തും ശക്യത്തെ തദേവ അത്ര സ്പഷ്ടതയാ വദതി. ശ്രേയോ ഹി ജ്ഞാനമഭ്യാസാത് ജ്ഞാനാധ്യാനം വിശിഷ്യത്തെ ധ്യാനാത് കർമ്മഫലത്യാഗഃ ത്യാഗാത് ശാന്തിരനന്തരം. താത്പര്യം കിമസ്തി? അഭ്യാസാത് വിവേകഃ പ്രശസ്തരഃ വിവേകാത് ചിന്തനം വിശിഷ്യത്തെ ചിന്തനാത് അപി കർമ്മപ്രയോജന പരിത്യാഗഃ വിശിഷ്യത്തെ ത്യാഗാത് ബന്ധനസ്യ സംസാരസ്യ നാശഃ ഭവതി. തസ്യ ശങ്കരഭാഷ്യെ കിം വദതി? ശ്രേയോ ഹി പ്രശസ്യതരം ജ്ഞാനം കസ്മാത് അവിവേകപൂർവകാത് അഭ്യാസാത് അസ്മാത് അഭിജ്ഞാനാത്
ജ്ഞാനപൂർവകം ധ്യാനം വിശിഷ്യത്തെ. ജ്ഞാനവതോ ധ്യാനാത് അപി കർമ്മഫലത്യാഗോ വിശിഷ്യത്തെ ഇതി അനുഷജ്യത്തെ. ജ്ഞാനം ഏവ പരമശ്രേഷ്ഠം ഇതി ആചാര്യമതം. ജ്ഞാനമേവ ശ്രേഷ്ഠമസ്തി, തത് പ്രശംസനീയമേവ അസ്തി. തദേവ വദതി ശ്രേയോ ഹി പ്രശസ്യതരം ജ്ഞാനം കസ്മാത് അവിവേകപൂർവാത് അഭ്യാസാത്. അപ്പോ ജ്ഞാനം പ്രശംസനീയമേവ. കസ്യ അപേക്ഷയ അവിവേകപൂർവം വയം അഭ്യാസം കുർമഃ ചേത് തസ്യ അപേക്ഷയ തസ്യ അഭ്യാസസ്യ അപേക്ഷയ ജ്ഞാനമേവ ശ്രേഷ്ഠം. ജ്ഞാനം വിശിഷ്ടമേവ, കിന്തു ജ്ഞാനപൂർവം യത് ധ്യാനം കരോതി തദേവ അത്യന്തം വിശിഷ്ടം. ജ്ഞാനിനഃ ധ്യാനസ്യ അപേക്ഷയാ അപി തസ്യ കർമ്മഫലത്യാഗം അതിവിശിഷ്ടം അസ്തി ഇതി അർത്ഥം. പശ്യതു, ശ്രേയോ ഹി പ്രശസ്യതരം ജ്ഞാനം തസ്മാത് അവിവേകപൂർവകാത് അഭ്യാസാത്. തസ്മാത് അഭിജ്ഞാനാത് ജ്ഞാനപൂർവകം ധ്യാനം വിശിഷ്യത്തെ. ജ്ഞാനവതോ ധ്യാനാത് അപി കർമ്മഫലത്യാഗോ വിശിഷ്യത്തെ ഇതി അനുഷജ്യത്തെ. ഏവമേവ അർത്ഥസ്യ പ്രാപ്തിഃ ഇതി ശാങ്കരഭാഷ്യെ ഭഗവത്പാദൈഃ ഉക്തമസ്തി. ശ്രേയോ ഹി ജ്ഞാനമഭ്യാസാത് ജ്ഞാനാത് ധ്യാനം വിശിഷ്യത്തെ. ധ്യാനാത് കർമ്മഫലത്യാഗ ത്യാഗാത് ശാന്തിരനന്തരം. ഭാഷ്ये അഗ്രിമ ശ്ലോകാത് പൂർവം കിഞ്ചിത് ഭാഷ്യം വർത്തത്തെ, തദപി വയം പശ്യാമः. ഏവം കർമ്മഫലത്യാഗാത് പൂർവോക്ത വിശേഷണവതഃ ശാന്തിഃ ഉപശമഃ സഹേതുകസ്യ സംസാരസ്യ അനന്തരം ഏവ സ്യാത് സതു കാലാന്തരം അപേക്ഷത്തെ ഇതി ഭഗവത്പാദൈഃ വദതി. ഇത്യുക്തെ ഏവം കർമ്മഫലത്യാഗാത് ഇത്യുക്തെ പൂർവം കർമ്മഫലത്യാഗം ഭവതി തേന ശാന്തിഃ സമാധാനം ഭവതി ഇതി യദുക്തം കില, തദേവ ഏവം കർമ്മഫലത്യാഗാത് പൂർവോക്ത വിശേഷണവതഃ ശാന്തിഃ ഉപശമത്തെ. ഉപശമഃ സഹേതുകസ്യ സംസാരസ്യ അനന്തരം ഏവ സ്യാത് നതു കാലാന്തരം അപേക്ഷത്തെ. ഇത്യുക്തെ ഏകൈക സ്ഥാനെ അപി സംസാരം തസ്യ കാരണേന സഹ ശമനം പ്രാപ്നോതി. യഥാ തസ്യ കാരണസ്യ വിഷയെ അസ്മാകം അവഗമനം ഭവതി തഥാ ഏവ തത്രത്യ സംസാരസ്യ ശമനം ഭവതി. ഏകൈകസ്യ അനന്തരം അന്യത് ഇതി നാസ്തി. തസ്യ ജ്ഞാനേനേവ തത്ര ഉപശമനം ഭവതി. താമസം വിന ഇത്യുക്തെ വിളംബം വിന കാലാന്തരെ ഭവതി ഇതി ന വദതി. തസ്മിന്നേവ ക്ഷണേ ഇതി താത്പര്യം ഇതി ശാങ്കര ഭാഷ്യം. ഇത്യുക്തെ ഏവം കർമ്മഫലത്യാഗാത് പൂർവോക്ത വിശേഷണവതഃ ശാന്തിഃ ഉപശമഃ സഹേതുകസ്യ സംസാരസ്യ അനന്തരമേവ സ്യാത്. തസ്യ ഹേതുഃ തസ്യ കാരണം സഹേതുകസ്യ സംസാരസ്യ തസ്യ സംസാരസ്യ കാരണം കിം അസ്തി തസ്യ ഗമനേന ഏവ ശാന്തിഃ ഭവതി ഇത്യർത്ഥഃ. നതു കാലാന്തരം അപേക്ഷത്തെ. തസ്യ അനന്തരം ഏവ തദ് ഭവിഷ്യതി, കാലാന്തരെ ഏവ ഭവിഷ്യതി ഇതി അർത്ഥഃ നാസ്തി. ഏകൈകസ്യ ശമനം ഭവതി തത്രേവ ശാന്തിഃ അപി ഭവതി. പുനഃ അപി വദതി ഭാഷ്ये അജ്ഞസ്യ കർമ്മണി പ്രവൃത്തസ്യ പൂർവോപദിഷ്ടോപ
उपायनानुष्ठानशक्तौ सर्वकर्मणां फलत्यागः श्रेयसाधनम् उपदिष्टम् न प्रथममेव अतः च श्रेयो हि ज्ञानमभ्यासाद् इत्यादि उत्तरोत्तर विशिष्टत्वोपदेशेन सर्वकर्मफलत्यागः स्तूयते। संपन्न साधनानुष्ठानाशक्तौ अनुष्ठायत्वेन श्रुतत्वात् एकैकस्य अपेक्षया एकैकं कथं श्रेष्ठमस्ति क्रमशः कथं वदति इत्युक्ते यः कर्म करोति तादृश अज्ञानी पूर्वं यद् यद् उपदिष्टं तादृशानि कार्याणि कर्तुम् अशक्तः चेत् तादृशस्य कृते कर्मफलत्यागं श्रेयः प्राप्तुम् एक मार्गः एव। तस्य कृते एव एषः उपदेशः अस्ति इति शङ्करभाष्ये पुनः स्पष्टतां करोति। प्रथममेव तस्य उपदेशः न कृतः इत्यर्थः। तेन कारणेन ज्ञानमेव अभ्यासस्य अपेक्षया श्रेयस्करम् एकस्य अपेक्षया अन्यत् इति उपदेशं कृतवान् इति कारणेन कर्मफलत्यागस्य स्तुतिः एव अत्र भवति। उत्तमविधसाधनानाम् इत्युक्ते उत्तमम् इत्युक्ते अत्र उत्तमं मध्यमम् अधमम् इति यद् सर्वं श्रेष्ठमेव तत्र यद् अग्रे अस्ति यद् अत्यन्तं श्रेष्ठमस्ति यद् उत्तममस्ति तादृश साधनादिकार्याणि कर्तुम् अशक्तः चेत् तेन किं करणीयम् तेन किं करणीयं तस्य कृते एतदेव प्रधानम् इत्येव उक्तम् इति भाष्ये शङ्करभगवत्पादैः स्पष्टीक्रियते। श्रेयो हि ज्ञानम् अभ्यासाद् इत्यादि उत्तरोत्तर विशिष्टत्वोपदेशेन सर्वकर्मफलत्यागः स्तूयते तस्य स्तुतिं करोति इत्यर्थः। संपन्न साधनानुष्ठानाशक्तौ अनुष्ठेयत्वेन श्रुतत्वात् तेन कारणेन तादृशरीत्या साधनां कर्तुं न शक्नोति इति कारणेन तस्य अपेक्षया भवतः कृते एतदेव श्रेष्ठम् इत्यर्थः। अस्माकं स्थानानुसृतम् अस्माकम् अन्तःकरणे किं भविष्यति वयं कथम् अवगन्तुं शक्नुमः तदनुसृतम् अस्माभिः कार्यं करणीयं। तत् श्रेष्ठम् एतत् श्रेष्ठम् इति विचिन्त्य तत्र तत्र गन्तव्यं नास्ति इत्यर्थः। भाष्ये पुनः वदति केन साधर्म्येण स्तुतित्वम् केन कारणेन अत्र स्तुतित्वं भवति इति भाष्ये विवरणं करोति। यदा सर्वे प्रमुच्यन्ते कुत्र अस्ति कठोपनिषत् मध्ये अस्ति एतत् इति सर्वकाम प्रहाणात् अमृतत्वम् उक्तं तत् प्रसिद्धं बृहदारण्यं मध्ये अपि अस्ति कठोपनिषत् मध्ये यदा सर्वे प्रमुच्यन्ते इति उक्तमस्ति। बृहदारण्ये सर्वकाम प्रहाणात् अमृतत्वम् उक्तम् एवं बृहदारण्यके उक्तमस्ति। बृहदारण्यके अपि उक्तमस्ति अनन्तरं कठोपनिषत् मध्ये अपि उक्तमस्ति। कामाः च सर्वे श्रौतस्मार्तकर्मणां फलानि तदेव कामाः इत्युक्ते तत्यागे च विदुषो ज्ञाननिष्ठस्य अनन्तरम् एव शान्तिः भवति। ज्ञाननिष्ठस्य अपि कदा शान्तिः भवति इति भवति सर्व आग्रहाणाम् अपि
त्यागेन एव समाधानम् इति कठोपनिषदि वदति। सर्वकामनः सर्वकामत्यागेन एव अमृतत्वम् इत्युक्ते अमृतत्वम् इत्युक्ते जन्म भवति चेत् मरणं भवति इति अस्ति। तत्र मरणं न भवति इत्यर्थः। इत्युक्ते ज्ञानेन सिद्धं भवति। तत् प्रसिद्धमस्ति खलु। अनन्तरं बृहदारण्यके वदति वेदानां स्मृतीनां निश्चयानुसृतं सर्वकर्मणामपि फलमेव सर्वकर्मफलं सर्वकाम। एतत् सर्वं यः त्यजति तादृश विद्वान् यः अस्ति तस्य ज्ञाननिष्ठया स्थिरप्रतिष्ठितः सः तदानीमेव शान्तिं प्राप्नोति। तत्र कठोपनिषत् बृहदारण्यकोपनिषत् यद् मन्त्रमुक्तमस्ति तत्र एकपदमेव यतो सर्वे प्रमुच्यन्ते इति कठोपनिषत्तः वदति। सर्वकामप्रहाणात् अमृतत्वम् उक्तम् इति बृहदारण्यकं मध्ये वदति। यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा येस्य हृदि श्रुता अथ मर्त्यो मृत्यो भवत्यत्र ब्रह्म समश्नुते। इत्युक्ते हृदयस्थितं यद् कामनाः सन्ति तत्सर्वं यदा मर्त्यः त्यजति तदा सः मर्त्यः अमर्त्यः भवति इत्यर्थः। तदा एव सः ब्रह्मप्राप्तिं ज्ञानप्राप्तिं सम्पादयति। तस्मिन् समये एव तस्य ब्रह्मप्राप्तिः भवति इति वदति। सर्वकामत्यागेन एव तस्य किं भवति सर्वकर्मफलत्यागकारणेन एव एतत् प्राप्नोति इति स्तुतिम् उपनिषत् मध्ये अपि करोति। कठोपनिषत् मध्ये यथा अगस्त्येन ब्राह्मणेन समुद्रः पीतः इति इदानीन्तनाः अपि ब्राह्मणाः सामान्यात् स्तूयन्ते। एवं कर्मफलत्यागात् कर्मयोगस्य श्रेयः साधनत्वम् अभिहितम्। सर्वकर्मफलत्यागम् इति कथनेन अज्ञानिनः कर्मफलत्यागेन सह तस्य सादृश्यं भवति। तेन कारणेन स्वकर्मങ്ങൾ തന്നെ സ്വകർമ്മമേവ ഫലത്യാഗേന कर्तुं सर्वकर्मफलत्यागस्तुतिं करोति। ब्राह्मणः उदाहरणं वदति। ब्राह्मणः अगस्त्यः समुद्रं पीत्वा सम्पूर्णसमुद्रं पीतवान्। ब्राह्मणत्वस्य सामान्यता अस्ति इति कारणेन इदानीमपि ब्राह्मणानां तादृशस्तुतिं करोति। एवं फलत्यागेन कर्मयोगद्वारा अपि मोक्षप्राप्तिः भवति इति वदति। पुनः अपि भाष्यं वदति अत्र च आत्मेश्वरभेदमाश्रित्य विश्वरूपे ईश्वरे चेतः समाधानलक्षणो योगः उक्तः। ईश्वरार्थं कर्मानुष्ठानादि च। अत्र आत्मनः अनन्तरम् ईश्वरः एतद्द्वयमपि भिन्नं भिन्नम् इति आश्रयं कृत्वा विश्वरूपी यः ईश्वरः अस्ति तत्रैव चित्तं संस्थाप्य योगं संस्थाप्य ईश्वर प्रीति भवतु इति कर्मकरणम् एव अत्र उपदिशति किल।
तत्र अन्यरीत्या सर्वं ज्ञानसम्पादनम् एतत् सर्वं कर्तुं ध्यानम् इत्यादि मार्गेण कर्तुं न शक्नोति चेत् सर्वमपि भगवती समर्प्य, इत्युक्ते आत्मा अत्र भिन्नम् ईश्वरः भिन्नः इति अत्र विचिन्त्य ईश्वरार्पणरीत्या समर्पणं करणीयं चेत् सः अन्यः भवेत् खलु। तदर्थम् ईश्वरः यद् विश्वरूपम् अत्र पूर्वस्मिन् अध्याये यत् प्रदर्शितं तादृश रूपं मनसि निधाय तत्र सर्वमपि समर्पणं करोति इति विचिन्त्य ईश्वरप्रीति सम्पादयितुं कर्म करोति इति विचिन्त्य कर्म समर्पणं करोतु, तदापि भवान् मुक्तिं प्राप्नोति। कथं पदे पदे मुक्तिं प्राप्नोति तदेव अत्र वदति। अथैतदप्यशक्तोऽसि इति अज्ञान कार्यसूचनात् न अभेददर्शिनः अक्षरोपासकस्य कर्मयोगः उपपद्यते इति दर्शयति। तथा कर्मयोगिनः अक्षरोपासनानुपपत्तिं दर्शयति भगवान्। इत्युक्ते एतदर्थमपि भवान् अशक्तः चेत् अज्ञानस्य सान्निध्यं सूचयति। ईश्वरः आत्मा तावदेव, ईश्वरः आत्मा द्वयमपि भिन्नम् इति पश्यति चेदपि नाशरहितं यदस्ति तस्य उपासनां ये कुर्वन्ति तेषां कृते न, तेषां कृते कर्मयोगविधि नास्ति इति स्पष्टम् अत्र बोधयति। कर्मयोगिनः अक्षरोपासनां यत्र भवति अव्यक्तस्य ध्यानं यः करोति एतयोः मध्ये भेदः भवति, इत्युक्ते द्वयमपि समानं न भवति इति अत्र वदति। ते प्राप्नुवन्ति मामेव, के प्राप्नुवन्ति इति अक्षरोपासना कैवल्यप्राप्तौ स्वातन्त्र्यम् उक्त्वा इतरेषां पारतन्त्र्यम् ईश्वराधीनानां दर्शितवान्, तेषाम् अहं समुद्धर्ता इति। ते अपि मामेव प्राप्नुवन्ति तादृशवचनेन, एतत् सर्वं शाङ्करभाष्यमेव, तादृशवचनेन किं भवति? अव्ययं यदस्ति तस्य उपासनां ये कुर्वन्ति मोक्षप्राप्तिः तदर्थं स्वातन्त्र्यम् अस्ति इत्यर्थः। ते स्वमेधया एव प्राप्नुवन्ति, तान् अन्यान् अहं तेषाम् उद्धरणं करोमि। तादृशवचनेन तेषां पराधीनता, ईश्वरस्य अधीने एव तैः आश्रयं करणीयम् इति, इत्युक्ते तेषाम् अहं समुद्धर्ता, तेषां समुद्धर्ता अहं भवामि इति पदेन एतादृशं व्यक्तं करोति इति वदति। यदि हि ईश्वरस्य आत्मभूता ते मता अभेददर्शित्वात् अक्षररूपा एव ते इति समुद्धरणकर्मविषयवचनं तान् प्रति अपेशलं स्यात्। इत्युक्ते अहम् ईश्वरः, एतद्द्वयमपि भिन्नम् इति भावं तेषां कृते नास्ति इति कारणेन ईश्वरः एव अहम् इति विचिन्त्य अव्ययरूपं प्राप्य तान् तादृशजनान् अहम् अग्रे आनयामि। यस्मात् च कारणं भाष्ये वदति, अर्जुनस्य अत्यन्तम् एव हितैषी भगवान्
തസ്യ സമ്യക് ദർശനാന്യത്വം കർമ്മയോഗം ഭേദദൃഷ്ടിമന്തം ഏവ ഉപദിശതി. ഇത്യുക്തെ അത്ര വയം ജാനീമഃ ഖലു തത്രത്യ സന്ദർഭാനുസൃതം ഭഗവാൻ അർജുനസ്യ ഹിതമേവ ഇച്ഛതി. സമദർശന ജ്ഞാനേന യത് കർമ്മയോഗ ന ഭവതി ഭേദഭാവനായുക്തഃ ഏവ അർജുനഃ അസ്തി ഇതി വിചിന്ത്യ അർജുനസ്യ സമീപം ഉപദേശം കരോതി. ഏതേന അപി ഏതാദൃശ കർമ്മണ അപി കർമ്മയോഗേന അപി മാം ഏവ പ്രാപ്തും ശക്നോതി. അത്ര ഭേദഃ നാസ്തി ഇതി സാധയതി. നച ആത്മാനം ഈശ്വരം പ്രമാണതോ ബുദ്ധ്വാ കസ്യചിത് ഗുണഭാവം ജിഗമിഷതി കശ്ചിത് വിരോധാത്. ഇത്യുക്തെ കഃ അർത്ഥഃ? സ്വയം ഈശ്വരഃ ഏവ അധികാരി ഇതി ജ്ഞാത്വാ സഹ അന്യസ്യ ആശ്രയണം ന കരോതി. കാരണം കിം? പാരസ്പര വൈരുദ്ധ്യം തത്ര അസ്തി. യഹ സാക്ഷാത്കാരം പ്രാപ്തവാൻ സഹ സ്വസ്യൈവ ആശ്രയം കരോതി, അന്യസ്യ ആശ്രയം ന കരോതി. സഹ അന്യം കമപി അപരൻ അപരഃ ഇതി സഹ ന പശ്യതി ഇത്യർത്ഥഃ. പുനഃ അപി ഭാഷ്യസ്യ ബഹുവിവരണം കരോതി ഭാഷ്യേ. തസ്മാത് അക്ഷരോപാസകാനാം സമ്യക് ദർശനനിഷ്ഠാനാം സന്യാസിനാം ത്യക്ത സർവൈഷണാനാം അദ്വേഷ്ടാ സർവഭൂതാനാം ഇത്യാദി ധർമ്മപുകം സാക്ഷാത് അമൃതത്വകാരണം വക്ഷ്യാമി ഇതി പ്രവർത്തത്തെ. അഗ്രിമ ശ്ലോകേ അദ്വേഷ്ടാ സർവഭൂതാനാം ഇതി ആനയതി. തത് കേന കാരണേന താദൃശരീത്യാ വദതി ഇതി വദതി. അക്ഷരോപാസകാനാം പരിപൂർണ ദർശനം യേ അക്ഷരം യദസ്തി ബ്രഹ്മ തസ്യ ഉപാസനം യേ കുർവന്തി തത്സർവം അസ്മാഭിः അന്വയം കൃത്വ പഠനീയം. തഥാ അക്ഷരോപാസകാനാം ഇതി വദതി ചേത് കേ ബ്രഹ്മോപാസകാനാം ഇതി അവഗന്തവ്യം. പരിപൂർണ ദർശനം യേ പ്രാപ്തവന്തഃ സമസ്ത ആഗ്രഹാണാം പൂർത്തി യേഷാം അഭവത് അനന്തരം ആഗ്രഹ സമാപ്തിഃ യേഷാം അഭവത്. താദൃശ സന്യാസിനാം സർവചരാചരേഷു ദ്വേഷരഹിതത്വം തേ പശ്യന്തി. തദേവ താദൃശ ചിന്തനമേവ മോക്ഷസ്യ യഥാർത്ഥ കാരണം ഇതി വക്തും ആരംഭം കരോതി. അഗ്രിമ ശ്ലോകം പശ്യാമഃ. അദ്വേഷ്ടാ സർവഭൂതാനാം മൈത്രഃ കരുണ ഏവ ച നിർമ്മമോ നിരഹങ്കാരഃ സമദുഃഖഃ സുഖക്ഷമീ. അദ്വേഷ്ടാ സർവഭൂതാനാം മൈത്രഃ കരുണ ഏവ ച നിർമ്മമോ നിരഹങ്കാരഃ സർവദുഃഖ സമദുഃഖഃ സുഖക്ഷമീ. അഗ്രിമ ശ്ലോകമപി മിളിത്വ പഠാമः. അർത്ഥം വയം മിളിത്വ പശ്യാമः. സന്തുഷ്ടഃ സതതം യോഗി യതാത്മാ ദൃഢനിശ്ചയഃ മയ്യർപ്പിതമനോ ബുദ്ധിഃ യോ മദ്ഭക്തഃ സമേ പ്രിയഃ. സന്തുഷ്ടഃ സതതം യോഗി യതാത്മാ ദൃഢനിശ്ചയഃ മയ്യർപ്പിതമനോ ബുദ്ധിർ യോ മദ്ഭക്തഃ സമേ പ്രിയഃ. മിളിത്വ ത്രയോദശഃ ചതുർദശഃ ശ്ലോകസ്യ പഠനം കുർമഃ. ശ്ലോകയോः പഠനം കുർമഃ.
അദ്വേഷ്ടാ സർവഭൂതാനാം മൈത്രഃ കരുണ ഏവ ച നിർമ്മമോ നിരഹങ്കാരഃ സമദുഃഖഃ സുഖക്ഷമീ സന്തുഷ്ടഃ സതതം യോഗി യഥാത്മാ ദൃഢനിശ്ചയഃ മയ്യർപ്പിതമനോ ബുദ്ധിർയോ മദ്ഭക്തഃ സമേ പ്രിയഃ. കഃ മമ പ്രിയഃ ഇതി വദതി. പ്രഥമ ശ്ലോകസ്യ ദ്വിതീയ ശ്ലോകസ്യ ച പദച്ഛേദഃ. അദ്വേഷ്ടാ സർവഭൂതാനാം മൈത്രഃ കരുണ ഏവ ച. एवमेव लिखितमस्ति. निर्ममो निरहङ्कारः समदुःखः इत्युक्ते समदुःखसुखक्षमी. समदुःखसुखः सुखदुःखं दुःखसुखमपि सममिति पश्यति. समदुःखसुखः क्षमी. अनन्तरं सन्तुष्टः सततं योगी यत् यतात्मा दृढनिश्चयः मयि अर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः समे प्रियः. कथं मयि अर्पितमनो बुद्धिः यः सः मद्भक्तः मे प्रियः. हे मम प्रियः इति वदति. इतः परं श्लोकेषु वयम् एवं द्रष्टुं शक्नुमः. एषः मम प्रियः, एषः मम प्रियः इत्युक्ते तादृशं करोति चेत् उत्तमम् इति वदति. अद्वेष्टा इत्युक्ते कुत्रापि द्वेषः नास्ति. कस्यापि उपरि तस्य द्वेषः नास्ति. अवैरी, वैरम् इति नास्ति तस्य. सर्वभूतानां सर्वजन्तूनाम् अपि मैत्रः, सर्वेषाम् उपरि स्नेहः, सर्वेषाम् उपरि प्रेम, स्निग्धभावः, सर्वेषाम् उपरि करुणा, दयालुः अस्ति सः. एव च निर्ममो, ममताशून्यः, ममता न भवेत्. अनन्तरं निरहङ्कारः, अहङ्काररहितः, समदुःखसुखः, क्लेशसन्तोषयोः समानता, सुखदुःखयोः उपरि समानत्वं. क्षमी, क्षमावान्, तादृशः. अनन्तरं श्लोकमपि मिलित्वा पश्यामः. सन्तुष्टः, सः कीदृशः भवति? सन्तृप्तः अपि भवति. तृप्तिः अस्ति सर्वत्रापि तस्य. सततं, सर्वसमये अपि, सदा अपि योगी. दृढनिश्चयः, सः दृढनिश्चय, चाञ्चल्यं नास्ति तस्य. यतात्मा, नियतमनस्कः. दृढनिश्चयः, कृतसङ्कल्पः. मयि, भगवती, अर्पितमनोबुद्धिः, निवेशितचित्तः. यः सः, तादृशः यः अस्ति सः मद्भक्तः, मम भक्तः एव, सः एव मे प्रियः, सः एव मम इष्टः इत्यर्थः. अन्वयः. यः सर्वभूतानाम् अद्वेष्टा मैत्रः करुणः एव च निर्ममः निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी सततं सन्तुष्टः योगी दृढनिश्चयः मयि अर्पितमनोबुद्धिः मद्भक्तः सः मे प्रियः. बहुविध विशेष रूपेण अस्ति मद्भक्तः इति वदति किल. तात्पर्यं किम्? अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःखः सुखक्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिः यो मद्भक्तः स मे प्रियः. तात्पर्यं किम्?
यः सर्वजन्तुषु अवैरी अस्ति, अद्वेष्टः अस्ति, स्निग्धः अस्ति, मैत्री अस्ति, दयालुः, करुणा अस्ति, दयालुः, ममताशून्यः, निर्ममः अस्ति, अहङ्कारवर्जितः, निरहङ्कारी अस्ति, समदुःखसुखक्षमी, क्लेशसन्तोषयोः समानत्वमस्ति, तितिक्षुः, सदा सन्तुष्ट तथा अथवा संतृप्तः अस्ति, समाहितचित्तः, नियतमनस्कः, निश्चलबुद्धिः, मयि निवेशितचित्तवृत्तिः भक्तः सः जनः मम इष्टः। तद् श्लोके अस्ति किल, संकल्पात्मकं मनः अध्यवसायात्मिका बुद्धिः इति प्रमाणमस्ति तस्य। भवतु, वयं भाष्ये अपि पश्यामः। अत्र तात्पर्यरूपेण यदुक्तं, यः सर्वजन्तुषु अवैरी, स्निग्धः, दयालुः, ममताशून्यः, अहङ्कारवर्जितः, क्लेशसन्तोषयोः समानः, तितिक्षुः, सदापि सः सन्तुष्टः, समाहितचित्तः, नियतमनस्कः, निश्चलबुद्धिः, मयि निवेशितचित्तवृत्तिः भक्तः सः जनः मम इष्टः इति भगवान् उक्तवान्। भाष्ये भगवान् किं वदति इति पश्यामः। अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च, निर्ममो निरहङ्कारः समदुःखः सुखक्षमी। कथं वदति? अद्वेष्टा सर्वभूतानां, सर्वेषां भूतानां न द्वेष्टा, सः एव अद्वेष्टा। आत्मनो दुःखहेतुम् अपि न कश्चित् द्वेष्टि, सर्वाणि भूतानि आत्मत्वेन हि पश्यति। किमर्थम् अद्वेष्टा इति वदति? कथं सः द्वेष्टा भवति? सर्वमपि अहमेव इति पश्यति, मम आत्मा एव सर्वम् इति सः चिन्तयति। सर्वभूतानामपि अविद्वेषी अस्ति सः, एकमपि सः द्वेषरूपेण न पश्यति, विद्वेषः नास्ति। मम दुःखस्य कारणम् अन्यः इति न चिन्तयति, यस्य कस्यापि द्वेषं न करोति सः तेन कारणेन। सर्वभूतमपि अहमेव अथवा ममैव इति सः पश्यति। स्वयं सः कथं चिन्तयति, पश्यति, तादृशमेव सर्वमपि पश्यति। मैत्रकरुण एव च, मैत्र इत्युक्ते मित्रभावो मैत्री, मित्रतया वर्तते इति मैत्रः। करुणः एव च, करुणा कृपा, दुःखितेषु दया, तद्वान् करुणः। सर्वभूत भयप्रदः सन्यासी इत्यर्थः। सर्वभूत अभयप्रदः सन्यासी इत्यर्थः। सर्वेषाम् अभयं ददाति सन्यासी इत्यर्थः। मित्रस्य भावे एव मैत्री इति उक्तम्। सर्वेषाम् उपरि तादृशभावेन यः अस्ति सः। करुणावान् इत्युक्ते कः अर्थः? ये दुःखिताः सन्ति तेषाम् उपरि कृपया भवति सः। सर्वेषां कृते तादृशः अस्ति सन्यासी, अभयं ददाति सर्वेषां कृते। अनन्तरं तस्मिन् श्लोके एव पश्यतु, निर्ममो निरहङ्कारः समदुःखः सुखक्षमी। निर्ममो मम प्रत्ययवर्जितो, निरहङ्कारो निर्गताहं प्रत्ययः, समदुःख सुखः, समे दुःखे सुखे द्वेषरागयो अप्रवर्तके यस्य सः एव समदुःखसुखः। निर्ममन् इत्युक्ते कः अर्थः? मम इति यद् चिन्तनमस्ति
तद् सम्पूर्णतया त्यक्तवान्, सः एव निर्ममः। सः अहम् इति विचारमेव त्यक्तवान्, निरहङ्कारवान्। दुःखे सुखे अपि समचित्तता तस्य, रागद्वेष प्रवृत्तिः तस्मिन् न भवति। सः एव समदुःखः, समदुःखक्षमी। क्षमी इत्युक्ते क्षमावान्। क्षमाशीलः शकारं करोतु, तर्जनं करोतु अथवा ताडनं करोतु, तत्र अक्षोभ्यः भवति सः। सः एव क्षमा, क्षमा अस्ति इति क्षमावान्। तादृशः। अनन्तरमपि वदति, सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः, सन्तुष्टः सततं नित्यम्। देहस्थितिकारणस्य लाभे अलाभे च उत्पन्नालप्रत्ययः, इत्युक्ते तथा गुणवल्लाभे गुणवद् लाभे विपर्यये च सन्तुष्टः सततं। गुणं भवतु न भवतु तत्र सः सन्तुष्टः एव अस्ति सर्वदापि। योगी इत्युक्ते समाहितचित्तः, यदात्मा संयतस्वभावो, दृढनिश्चयो, दृढस्थिरो निश्चयः, दृढ इत्युक्ते स्थिरं, निश्चयः, अध्यवसायो यस्य आत्मत्वविशेषये सः दृढनिश्चयः। इत्युक्ते सर्वदा सन्तुष्टः। देहं भवतु इत्यपि यानि वस्तूनि लभते तत्रापि तस्य सन्तोषः विशेषेण किमपि नास्ति। समानमेव गुणदोषयोः मध्ये अपि, गुणः भवतु अथवा दोषः भवतु, समानरीत्या एव सः पश्यति। सर्वदा सः समाहितचित्तः अस्ति। तादृशः योगी। आत्मनियन्त्रणं स्वाभाविकമായി समाहितचित्तः सः स्वाभाविकरीत्या आत्मनियन्त्रितः अस्ति। सः दृढचित्तः, तत्रैव तस्य चित्तस्य दृढता भवति। मय्यर्पितमनो बुद्धिः, मयि अर्पितबुद्धिः, विकल्पात्मकं मनः इति वयं पूर्वमेव पठितवन्तः। अध्यवसाय लक्षणा बुद्धिः इत्यपि। ते मयि एव अर्पिते स्थापिते यस्य सन्यासिनः सः मय्यर्पित मनोबुद्धि, यः ईदृश्यो मद्भक्तः समे प्रियः सः मम प्रियः इति वदति। इत्युक्ते सामान्यः तस्य अर्थः कः? मयि एव मनोबुद्धिः यः अर्पितवान्, संकल्पविकल्पात्मकं मनः, निश्चयात्मिका या बुद्धि, तत्र द्वयमपि भगवती एव यः समर्पणं कृतवान्, तादृश सन्यासी, तादृशरीत्या यः तिष्ठति, तादृशः यः मम भक्तः अस्ति सः एव मम प्रियः इति वदति। प्रियो हि ज्ञानिनोत्यत्र अहं स च मम प्रियः इति सप्तमाध्याये सूचितं, तद् इह प्रपद्यते। तदपि अत्र अस्माभिः अवगन्तव्यं। सप्तमाध्याये उक्तवान्, प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थ अहं स च ममे प्रियः। ज्ञानिनः कृते अहम् अत्यन्तं प्रियः, सः मम कृते अपि प्रियः, अहं मम कृते अपि प्रियः इति सप्तमाध्याये यदुक्तं तदपि स्मरतु इति भाष्ये सूचयति भगवान्। सामान्यतया कः भगवतः इष्टः, केन कीदृश रीत्या भवितव्यम् इति एतेषु श्लोकेषु अस्मान् बोधयति।
इदानीं समयः जातः अग्रिमश्लोकं वयम् अग्रिमसप्ताहे पश्यामः सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामय सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ओम शांति शांति शांतिः धन्यवादः महोदय। धन्यवादाः